Hello everyone, welcome back to new vlog. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. जगातील मूळ राहणाऱ्या समूहांनी निसर्ग जपण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले, पण आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येऊ न शकल्यामुळे आदिवासी जमाती शिक्षणापासून आरोग्य, रोजगार व अनेक सोयी सुविधांपासून वंचित राहिले आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने 9 ऑगस्ट 1994 पासून जागतिक आदिवासी दिवस सर्व जगभरात आदिवासी बांधवांना त्यांच्या मूलभूत सुविधा व त्यांचे हक्क मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले. या दिवशी सर्व आदिवासी बांधव एकत्र येतात आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा करतात. गाणे आणि नृत्य करून हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात. माझ्या गावात कशा प्रकारे आदिवासी दिवस साजरा झाला हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. हा दिवस त्यासाठी साजरा केला जातो, कारण हा जागतिक लेवलला केला जातो, ना की फक्त आपल्या
हॅलो. आता सध्या आपली चौकची पूजा होईल, म्हणजे प्रतिमा पूजन होईल, मगच आपला पुढला कार्यक्रम चालू होईल. सर्वांनी शांत उभं राहा. आपल्या या बाजूस आलेले सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. राज्य सदस्य आनंद चिपळूण गांगुडे साहेब त्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण होणार आहे. त्यानंतर आपल्या समाजासाठी पडद्याआड राहून समाजाला जे तरुण मित्रांना आजपर्यंत चळवळीमध्ये जे पडद्याआडून जे पाठिंबा देत होते किंवा सर्व समाजाला एकत्र कसं करता येईल यासाठी त्यांना समोर येता येत नव्हतं, म्हणून आता ते रिटायर झालेले आहेत. तरी आपल्या समाजासाठी त्यांनी पुढील कार्य किंवा आपला आयुष्याचा जो वेळ आहे तो देणार आहे. त्याच्यामुळे ते आपल्या गावात सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. आणि सांगायचं होतं ते सरांनीच सांगितलं. ते भाषण मी लिहिलं होतं, पण आता एक कविता वाचून दाखवते सगळ्यांना. होताच भोळा अंगात नाना कला, होताच भोळा अंगात नाना कला, अफाट कला शक्तीने फुलवलास मळा, अफाट कला शक्तीने फुलवलास मळा, तेव्हा तुझा हा हिरवा निसर्ग तू जन्मापासून पूजला. सर्वांआधी जन्माला तरी मागे कसा राहिलास, मागे कसा राहिलास. इतिहास रचला गेला लिहिला गेला पण तुझा उल्लेख ना कुठे दिसला. इतिहास रचला गेला लिहिला गेला पण तुझा उल्लेख ना कुठे दिसला. तुझा इतिहास मात्र गाडला गेला. सर्व आधी जन्मला तरी मागे कसा राहिलास. ह्या कवितेतून एवढंच दिसतंय की म्हणजे आपला समाज जरा आहे पुढे, पण खूप लोक पुढे चाललेत आपल्याने. आपण असं वाटतं की जायला पाहिजे पुढे, पण तिथल्या तिथेच अडकून राहिलंय. तर शिक्षणाला जरा जास्त महत्व दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि सगळ्यांनाच वाटतं ते. आणि गावातल्या पोरांनी जरा आता शिकलं पाहिजे असं पण वाटतं मला, कारण आपल्या गावात खूपच कमी नोकरीवाले. कारण शेतीचं असं नाही की म्हणजे शेती आहे पण त्याचा पाऊस वगैरे त्याचा काही अंदाज नाही, त्याच्यामुळे कधी माणसाकडे पैसा असतो कधी नसतो. म्हणून कोणाकडे तरी नोकरी असावी घरात, म्हणून एकाने तरी घरात नोकरीला असावं असं वाटतं सगळ्यांना, मलाही वाटतं. आता गावात तर तरुण मुलींमध्ये कोणीच नाहीये. गावात एक शाळा आहे आणि त्याच्यात 4थी पर्यंत वर्ग आहेत, पण त्याच्यात एकच शिक्षिका आहे. तर त्याच्यात 2 किंवा 3 तरी शिक्षक पाहिजे असं मला वाटतं. आणि तेव्हाच त्यांचा पाया भक्कम होईल. इथं पाया भक्कम झाला की पुढे त्यांचं उच्च शिक्षण चांगलंच होईल. म्हणून गावातल्या लोकांनी ह्या दिवशी, आज आदिवासी दिवस येतो, आज प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं की आज आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. हा दिवस त्यासाठीच साजरा केला जातो, कारण हा जागतिक लेवलला केला जातो, ना की फक्त आपल्या फिल्टर गावासाठीच, ना की फक्त नाशिक जिल्हा किंवा महाराष्ट्र, पूर्ण भारतात आणि जगात साजरा केला जातो. तो फक्त यासाठी की आपले हक्क आपल्याला मिळले पाहिजे आणि त्यासाठी शिक्षण खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यांनी शिक्षण आवर्जून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आता जेवढे तरुण पोरं वगैरे आहेत ना, कुठे ना कुठे आपल्याला छोटी मोठी का होईना पण नोकरी लागली पाहिजे असं मला वाटतं. आणि बस एवढंच सांगते. धन्यवाद.
Saga